आज हे सगळं सुरू असताना इतके पत्रकार एका वेळी सापडावे आणि ती संधी मी घेऊ नये हे देखील योग्य नाहीये. त्यामुळे काल आम्ही अतिशय मोठा एक निर्णय या ठिकाणी घेतला. म्हणजे जसा देशमुख साहेब आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही निर्णय घेतला की पत्रकारांवर हल्लेच्या विरुद्ध एक मोठा कायदा तयार केला आणि तो राष्ट्रपतींकडे गेलाय. लवकरच तो सही होईल. 14 डिपार्टमेंटमधून तो जावा लागतो. त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. पण आता ते सगळं काम जवळपास आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे काल एक अत्यंत मोठा निर्णय हा राज्य सरकारनं घेतला आणि देशातली सगळ्यात मोठी योजना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ही महाराष्ट्र सरकारने घोषित केली 34,000 कोटी रुपयाची. मला हे सांगितलं पाहिजे की प्रति कुटुंब कृषी कुटुंब कर्ज यात आपण महाराष्ट्र बघितला तर तो फार खाली आहे. 1 नंबरवर केरळ आहे ज्या ठिकाणी प्रति कुटुंब 2,13,000 इतकं कर्ज आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते 54,000 इतकं कर्ज आहे. पण तरी देखील महाराष्ट्राने काल घेतलेला निर्णय हा कुठल्याही राज्यापेक्षा मोठा निर्णय आहे. हा निर्णय आपण जर बघितलं तर उत्तर प्रदेश जवळजवळ 2.5 कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत. आपण जर बघितलं तर पंजाबने 10,000 कोटीचा निर्णय घेतलाय. कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाचा निर्णय घेतलेला आहे. तेलंगणाने 15,000 कोटीचा घेतलाय. आंध्रने जवळजवळ 20,000 कोटीचा घेतलाय आणि महाराष्ट्राने 34,000 कोटी रुपयाचा निर्णय घेतलाय. आणि या निर्णयाचा परिणाम काय आहे हे याकरता मी सांगतो की आता अनेक लोक बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून वस्तुस्थिती किमान एवढे पत्रकार सापडले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचली तरी देखील ती सामान्य माणसापर्यंत अगदी नीट पोहोचेल. महाराष्ट्रामध्ये 2012 पासून सातत्याने जो दुष्काळ पडला त्या दुष्काळामुळे क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेले ज्यांना कर्ज मिळू शकत नाही कारण ते कर्जबाजारी झाले आहेत. बँकेच्या लेखी ते क्रेडिटवरती नाही आहेत त्यामुळे त्यांना कर्ज मिळू शकत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि या थकीत शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी आपण दिली. याचा परिणाम काय आहे आणि ही कर्जमाफी देत असताना त्याचं पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज देखील केवळ पीक कर्ज नाही पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचं कर्ज देखील आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलं. त्याच्यामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि त्यासोबत जवळजवळ एक 4-5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. या शेतकऱ्यांकरता आपण ओटीएसची योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आपण 1.5 लाख रुपयापर्यंत राज्य सरकार देईल आणि ओटीएस करून देईल अशा प्रकारची योजना आणली. म्हणजे यांना देखील या योजनेमध्ये आपण समाविष्ट केलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मोठा शेतकऱ्यांचा गट असा आहे की जो रेग्युलर पैसे भरतोय आणि या शेतकऱ्यांच्या गटाला असं वाटतं की आम्ही मूर्ख आहोत का, आम्ही रेग्युलर पैसे भरले चूक केली का आणि म्हणून त्यांनाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे. कुठल्याही राज्यात झालेल्या कर्जमाफीत हे नाही पण या ठिकाणी आपण तो निर्णय घेतला आणि त्यालाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे की बाबाने तू प्रामाणिकपणे भरतोय तर ते तू भर. याकरता 25,000 रुपयापर्यंत त्यालाही प्रोत्साहन अनुदान हे देण्याचा निर्णय आपण केला. हे करत असताना ज्यांचं कर्ज रूपांतरित झालं त्यांना देखील त्याचा बेनिफिट मिळेल याची तरतूद देखील त्याच्यामध्ये केली. आणि या माध्यमातून एक मोठा निर्णय जवळजवळ 89 लाख शेतकऱ्यांना ज्याचा फायदा होईल असा निर्णय या ठिकाणी केला. काल एका पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही त्याची डेट जी आहे ती 30/6/2016 ठेवली आहे. याचं कारण काय आहे तर रिझर्व्ह बँकेचा जर आपण नियम बघितला आणि एकूण सगळी परिस्थिती बघितली तर आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देता येत नाही. पुढच्या वर्षीची कर्जमाफी देता येत नाही. वर्ष संपणार आहे 30/6/2017 आणि त्यामुळे जर आपण 30/6/2017 हे धरून कर्जमाफी करतो म्हटलं तर सगळेच थकबाकीदार होते आणि 1,20,000
34,000 कोटी जे काही कर्ज आहे हे सगळं कर्ज हे थकबाकीचं होईल. आणि म्हणून यापूर्वी आणि वेगवेगळ्या राज्यातही जी कट ऑफ डेट आहे ती जे ड्राउट इयर असतं त्या ड्राउट इयर किंवा मागचं वर्ष ही कट ऑफ डेट असते. त्यानुसार ही कट ऑफ डेट आम्ही घेतली आणि त्याच्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी त्याच्यामध्ये बसले जे खरे निडी आहेत की जे खरे थकीत झाले. कारण शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत होतो दुष्काळाच्या वर्षी. त्या दुष्काळातल्या वर्षातले 12 असतील, 13 असेल, 14 असेल, 15 असेल, 16 असेल या सगळ्या वर्षाचे सगळे शेतकरी हे याच्यामध्ये आपण घेतले आहेत. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला त्यातनं सोडलं नाही आहे. खरं म्हणजे अत्यंत धाडशी हा निर्णय आहे. याचं कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाहता 34,000 कोटी रुपये हे या अर्थव्यवस्थेवर जे काही प्रेशर तयार होणार आहे हे काही फार सरळ काम नाही आहे. आम्हाला देखील याची कल्पना आहे याचं प्रेशर पुढचे 3-4 वर्ष अर्थव्यवस्थेवर निश्चितपणे राहील. पण आपण अनेक निर्णय घेतो त्याचं प्रेशर जर अर्थव्यवस्थेवर येतं तर एकदा शेतकऱ्यांकरता निर्णय घेतला तर त्याचंही प्रेशर हे अर्थव्यवस्थेने सहन केलं पाहिजे. आणि म्हणून त्याही करता आम्ही बँकांशी चर्चा केली आहे, अजूनही करतो. आणि ज्या प्रकारे आंध्र प्रदेशने मॉडेल तयार केलं आणि त्यांनी कर्जमाफी केली, बँकांशी टायअप केलं आणि बँकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे 3 वर्षात 4 वर्षात देऊ. त्याचे हप्ते बांधून घेतले आणि तेवढ्या वर्षात आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. अशा प्रकारचाच विचार महाराष्ट्रात देखील आम्ही करतो. त्यामुळे 34,000 कोटी अगदी आपल्या बजेटमध्ये आहेत आणि उचलून आपण देऊन टाकणार आहोत अशी अवस्था नाही आहे. आपलं बजेट हे डेफिसिटचं बजेट आहे. पण तरी देखील इनोव्हेटिव्ह मेकॅनिझमचा वापर करून आम्ही निधी उभा करू. हे करत असताना एक गोष्ट अजून आहे. मी वारंवार सांगतो की कर्जमाफी हा अंतिम उपाय नाहीये. कर्जमाफी झाल्यामुळे शेतकरी पूर्ण सुखी होईल, तो कर्जमुक्त होईल असं जर म्हटलं तर ते योग्य होणार नाही. ही केवळ एक त्याच्यातली महत्वाची, अत्यंत महत्वाची म्हणजे कर्जमाफी अत्यंत महत्वाचे त्यातली एक स्टेप आहे. एक अत्यंत ज्याला आपण मोठा परिणाम करणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे. पण त्यासोबत जोपर्यंत शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक होणार नाही, शेतीची उत्पादकता जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत शेतकरी वारंवार कर्जबाजारी होत राहील. आणि म्हणून माझ्या समोरचं दुसरं मोठं आव्हान हे आहे की गेली 2 वर्ष सातत्याने शेती क्षेत्रातली गुंतवणूक मी वाढवतोय. शेततळी केली आहेत, सिंचनाच्या व्यवस्था केलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात विजेची कनेक्शन्स आपण दिलेले आहेत, मोठ्या प्रमाणात विहिरी आपण तयार केलेल्या आहेत, जलयुक्त शिवारची कामं आपण केलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक शेतीत खूप मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. हे ज्यावेळेस आपल्या बजेटवर कर्जाचं प्रेशर येईल त्यावेळी जर गुंतवणूक थांबली तर आमचा शेतकरी हा त्या कर्जातनं पुन्हा बाहेर येऊ शकणार नाही. आणि म्हणून माझ्या समोरचं मोठं आव्हान हे आहे की पुढचे 3 वर्ष ही गुंतवणूक कुठल्याही परिस्थितीत थांबली नाही पाहिजे. किंबहुना काही इनोव्हेटिव्ह मेकॅनिझम्स आणून, काही लॉंग टर्म बॉरोइंग्स करून ही गुंतवणूक अधिकाधिक कशी वाढवता येईल हा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि तो प्रयत्न काहीही झालं तरी आम्ही थांबवणार नाही. शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही वाढवण्याचाच प्रयत्न आम्ही करू. आणि हे करत असताना अनेक लोक विचारतात इतर प्रोजेक्टचं काय होणार आहे. त्याच्याही संदर्भात आज निश्चितपणे जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट फायनान्सिंग हे होत आहे. प्रोजेक्ट करता पैसा आणणं हे खूप कठीण काम नाहीये. कर्ज देण्याकरता, कर्ज परत फेडण्याकरता कोणी पैसा देत नाही. पण प्रोजेक्टवर पैसा हा मिळतो. आणि प्रोजेक्टवर पैसा गुंतवल्याने फायदा काय होतो तर प्रोजेक्टवर पैसा गुंतवल्यामुळे आपला जीडीपी वाढतो. आणि जीडीपी जेवढा वाढतो तेवढा आपली कर्ज घेण्याची क्षमता वाढते, कारण तेवढा आपला टॅक्स बेस वाढतो. आणि आपला जर या गुंतवणुकीतून, विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीतून जीडीपी वाढला, आज आपल्याला जर आपल्या जीडीपीच्या हिशोबाने 50,000 कोटीचं कर्ज घेता येतं तर हा जीडीपी पुन्हा जर 2%, 1% वाढला तर आपली 20,000 कोटीनं कर्ज घेण्याची क्षमता वाढते. तेवढे 20,000 कोटी रुपये पुन्हा घेऊन आपण परत करू शकतो आणि त्यातनं आपलं राज्य पुढे जाऊ शकते. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा शेतीतली गुंतवणूक असेल, ही गुंतवणूक पुन्हा आणणं आणि ती वाढवून आपला जीडीपी वाढवून हे जे कर्ज आपलं आज त्याचा बोजा आपल्या फिस्कल डेफिसिटवर होणार आहे तो कमी करणं, अशा प्रकारची बृहत स्ट्रॅटेजी यामध्ये तयार केलेली आहे. मला माहिती आहे की हा मार्ग कठीण आहे, पण हा कठीण जरी असला
तरी देखील त्या मार्गाने एकदा चालायचं ठरवल्यानंतर मला विश्वास आहे आपल्यासारख्या लोकांनी हा विषय जर नीट कम्युनिकेट केला तर त्यातनं या राज्याला आपण पुन्हा एकदा चांगले दिवस आणू शकू, या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं डिसिप्लिन आपण आणू शकू आणि त्यासोबत आपल्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करू शकू. अनेक लोक आज अजूनही मागण्या करतायत. काही लोक सांगतात हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. खरं म्हणजे आमची इच्छा तर सगळंच द्यायची आहे, पण सगळं दिलं तर मग राज्य चालणार कसं आहे ह्याचा देखील विचार करावा लागेल. त्यामुळे मागण्या करणं हे सोपं असतं, पण त्या पूर्ण करत असताना त्याच्या पाठीमागे जी ताकद उभी करावी लागते. आणि म्हणून माझी अपेक्षा अशी आहे की आज इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केल्यानंतर याच्यामध्ये अजून काहीतरी चार वाकड्या गोष्टी काढायच्या, त्याच्यावर टीका करायची, या सगळ्या गोष्टी करण्याच्या ऐवजी हा पैसा नीट शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल या संदर्भात जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एक मोठं परिवर्तन हे आपण घडवू शकू. मी खरं म्हणजे सत्काराच्या बाहेर जाऊन हा विषय केला, पण मला एक गोष्ट माहिती आहे की पत्रकाराची सगळ्यात मोठी भूक ही बातमी असते. तिला जेवणही नसतं, बाकी कुठल्याच गोष्टीची त्याची भूक नसते, ती बातमी असते. आणि ती जर योग्य प्रकारे पोहोचली आणि त्यांनी जर योग्य प्रकारे ती खाली पोहोचवली तर समाजामध्ये देखील त्याचा अतिशय दृश्य परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून हा विषय जाणीवपूर्वक आपल्यासमोर मांडला. मला विश्वास आहे की आपण हा विषय देखील समाजामध्ये पोहोचवाल. मी देशमुख साहेबांना आणि पत्रकार संघाच्या सगळ्या लोकांना हा विश्वास देतो की आम्ही पत्रकारांच्या संदर्भातले जे निर्णय आहेत हे निर्णय निश्चितपणे अत्यंत वेगाने घेणार आहोत. आणि मी आपल्याला नम्रपणे सांगतो की बाबूरावजींनी जो मंत्र दिला, आम्ही देखील याच मताचे आहोत की पत्रकारांकरता काही करून ते आमच्या बाजूने आले पाहिजे याकरता आम्ही करत नाही. आम्ही जे देतो ते आमच्या घरचं काही आम्ही देत नाही, हे समाजाचंच आहे. समाज आणि लोकशाही नीट चालली पाहिजे याच भावनेनं या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. त्यामुळे आमची अपेक्षा नाही तुम्ही आमच्यासोबत या. आमची अपेक्षा एवढीच आहे, आमच्यावर अंकुश ठेवा. जे आम्ही चांगलं करतो ते चांगलं म्हणून लोकांपर्यंत पोहोचवा. काही चुकलं तर आम्हाला दाखवून द्या हे चुकलेलं आहे, ते निश्चितपणे आम्ही सुधारू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. अतिशय